आता ज्या एका मुद्द्याला 10% आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलन जे आंदोलन करतात ते सगळे सोयऱ्याचे आंदोलन. मी आपल्याला ठामपणे सांगतो की 2017ला त्याही विषयामध्ये माननीय देवेंद्रजी रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला. त्या कायद्यामध्ये आणि सगळे सोयऱ्याच्या ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे घालावे नाही. आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी 2017 कायदाच आहे. मी समोर वकिलांना कायदा करण्यासाठी घेऊन बसायला तयार आहे. मी काल दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला गेलो. एक 2017चा रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. एक कलम घ्यायचं सगळेच वरील तुम्हाला काय हवंय ते घ्यायचं बाय सोडा. दुसरं घ्यायचं बाय सोडा. तुमच्याकडे कोणती सापडली तर तुमच्या सगळे सोयरे म्हणजे काय तर त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे. सगळे सोयरे पितृसत्ताक पद्धतीने पित्या गुण येतात. म्हणजे आजोबा पंजोबा माझा मुलगा माझा चुलत भाऊ आता तो जर आपल्याला सगळे सोयऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाही अशा प्रकारची नोंद ज्याची सापडते त्याला दाखला देण्याची आणि आधीच कायदा आहे. सोपं व्हावं म्हणून रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन आवश्यकता कायदा केला. ओबीसी आणि मराठा का म्हणताय ते माझ्यासारख्या क्लॅरिटी असणार आहे स्पष्टता असणार कळत असणार हात जोडून ओबीसी समाजाला एका टेबलवर बसतो. ओबीसी समाजाने येताना 10 वकील आणायचे. मराठा समाजाने 10 वकील आणायचे. सरकारने 10 वकील घेऊन बसायचे. लक्षात येईल की जे जे आपण मागतो ते मिळालंय. तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना आहे का चालू आहे ती आम्ही काढून देणार नाही असं ओके समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही. पण त्यातून काहीही नवीन देत नाही स्पष्टता आणतो. म्हणून आत्महत्यांवर माझं आव्हान आहे की त्या सगळ्या